तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंताच्या नादी लागू नका. भाजपच्या वरिष्ठ नेत्या राज्याच्या विद्यमान मंत्री नामदार पंकजा मुंडे यांचे पीए आनंद गर्जे आणि आनंद गर्जेच्या पत्नी गौरी गर्जे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला हे आता चौकशीतनं समोर येईल. परंतु त्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचे वडील अशा पद्धतीनं धाय मोकलून रडत आहेत, ओक्साबोक्शी रडत आहेत. तुमच्या मुली गरिबांना द्या, श्रीमंताच्या नादी लागू नका, अशा पद्धतीचा आक्रोश त्यांच्या मनातून बाहेर येतो आहे. संपदा मुंडे असतील, हगवणे प्रकरण असेल, त्यानंतर या गौरीताईची आत्महत्या किंवा हत्या किंवा घातपात जे काय असेल ते हे प्रकरण समोर काय येत आहेत, नेमका माणसाला हवंय काय, रील काय, रिअल काय, याविषयी जरा सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. नेमक्या ह्या घटना आता समाजामध्ये का घडायला लागल्यात याच्यावर तुम्ही विचार विनिमय करणं गरजेचं आहे. हा देश खेड्यांचा आहे. या देशातली अजूनही 60% जनता ही खेड्यामध्ये राहते, परंतु खेड्यातल्या मुलींना आता खेड्यामध्ये करमत नाही आणि त्यांच्यापेक्षाही जास्त त्यांच्या आई वडिलांना आता खेड्यामध्ये करमत नाही. या देशाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी आम्हाला सांगून गेला की खेड्याकडे चला, कारण की समृद्धी नावाची गोष्ट ही खेड्यामध्ये राहते. परंतु आजकाल आपल्याला ते पॅकिंगचं आयुष्य हवं असतं. आपल्याला पुणे मुंबई फ्लॅट सिस्टीममध्ये राहणं आणि त्याच्यामध्ये आता कुटुंब पद्धती नको आहे. आपण आणि आपला नवरा किंवा आपण आणि आपली बायको अशा पद्धतीचं सगळं आयुष्य झालेलं आहे. रीलमध्ये आपण जो झगमगाट बघतो आणि नंतर जेव्हा रिअल त्या व्यक्तीच्या आयुष्यात जातो त्यावेळेस तिथं अक्षरशः सुखसुखाट असतो. या झगमगाटातून सुखसुखाटात गेल्यानंतर आणि मग नंतर जेव्हा हे म्हणजे पैसा म्हणजे सर्व काही नसतं, पैसा सब कुछ नहीं होता, लेकिन पैसे के सिवा कुछ नहीं होता असं म्हणतात लोक. परंतु पैसा हे जगण्याचं एक माध्यम आहे. जगण्यासाठी लागते ती शांती, जगण्यासाठी लागतं ते सुख आणि जगण्यासाठी लागतो तो आदर, ज्याला आपण रिस्पेक्ट म्हणतो. आणि तो जर तुमच्या मुलींना शहरामध्ये मिळणार नसेल तर कशाला त्यांना त्यांच्या दावणीला बांधताय तुम्ही. म्हणजे वडील किंवा महिला किंवा आई यांची जी अपेक्षा असते की माझी मुलगी शेतकऱ्याला द्यायची नाही, ती शहरामध्ये द्यायची. जेव्हा तुम्ही तिला शहरामध्ये देता त्यावेळेस ती कुठल्या एरियामध्ये राहते, तिच्या आजूबाजूला कोण राहतं, ती सोसायटी कशी आहे, तिथे कोणकोणत्या प्रकारचे लोक राहतात, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, आपण ज्या मुलाच्या गळ्यामध्ये आपली मुलगी बांधतो आहोत त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, तो पुण्यामध्ये राहतो मुंबईमध्ये राहतो, म्हणजे एखाद्या मंत्र्याचा पीए झाला म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या का. म्हणजे एकंदर एखादा आता सध्याही आपल्या समाजामध्ये प्रतिष्ठा कशाला म्हणायची, प्रतिष्ठा एखाद्या कर्तृत्वाला म्हणण्याऐवजी एखादा तहसीलदार झाला, एखादा अधिकारी झाला तर तो त्याला खुडंद्वारे किती कमाई करता येते, टेबला खालून किती कमाई करता येते, मग त्यावरून आमचं प्रेस्टिज ठरतं. इतका घाणेरडा नालायक समाज आमचा कधीपासून झालाय. शायर राज बोरुडे पाटील म्हणतात, मी श्रीमंताच्या घरात मुलगी फासावर लटकताना बघितली, मी गरिबाच्या घरात मुलगी पट्ट्यानं झोडपताना बघितली आणि मी चांगल्या माणसाच्या घरात मुलगी ही लक्ष्मी समन नांदताना बघितली. मुळामध्ये आजकाल काय झालंय माहितीये का, 10-10 एकर शेती आहे, चांगलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, परंतु त्या मुलांना मुलगी न देता हे शेतकरी त्यांच्या मुली शहरामध्ये देत आहेत. शहरामध्ये किती कमवतोय, काय कमवतोय हे बघतायत फक्त, आणि कर्तृत्व बघण्याऐवजी म्हणजे आजकालची मानसिकता काय झाली की ज्या मुलीच्या आईवडिलाला त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती कमवण्यासाठी 40-50 वर्षाचं वय गाठावं लागलं, तीच प्रॉपर्टी एका 25 ते 30 वर्षाच्या मुलाकडनं आपण अपेक्षित करतो आहोत आणि ती त्याच्याकडनं नसते. म्हणून पर्याय म्हणून त्या ठिकाणी आपण काय करतो आहोत की एखाद्या बापदाद्यानं कमवून ठेवलेल्या आयत्या बिळावरच्या नागोबाच्या गळ्यात आपली मुलगी आपण बांधतो आहोत. मग तो लंपट असतो, व्यसनाधीन असतो, त्याच्यामध्ये लायकी नसते, कर्तृत्व नसतं, परंतु तो श्रीमंत असतो आणि फक्त विकून खाल्लं तरी आमच्या मुलीला पुरेल, ही जी मानसिकता आहे ही मानसिकता बदलणं गरजेचे आहे. आज रील आणि रिअल या दोन आयुष्यातला फरक कळणं गरजेचं आहे. कुटुंब पद्धती ही आता परत एकदा जिवंत करणं गरजेचे आहे. कुटुंब पद्धतीमध्ये विचार विनिमय होतो, डिस्कशन होतं, संवाद होतो. कुटुंबातला संवाद हरवलेला आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत. हल्ली 2 कुटुंबाचं लग्न होत नाहीये तर 2 प्रोफेशनचं लग्न होतंय. IASचं IASशी, MBBS डॉक्टरचं MD डॉक्टरशी, त्याच्यानंतर व्यावसायिकाचं व्यावसायिकीशी, हा सगळा व्यवहार झालेला आहे. आणि या व्यवहारातनं तुम्ही कशा काय अपेक्षा करणार की तुमची मुलगी चांगलीच नांदवल्या जाईल, कारण की तुम्ही कर्तृत्व बघितलं नाही, तुम्ही मन बघितलं नाही, तुम्ही स्वभाव बघितला नाही, तुम्ही फक्त प्रॉपर्टी बघितली. आणि प्रॉपर्टी बघून जर मुली देणार असाल तर तुमच्या मुलींच्या अशाच पद्धतीनं हाल होत राहणार आहे. म्हणून माणसा जागा हो, जरा माणुसकीचा धागा हो. जी समाज व्यवस्था सुसंस्कृत कर्तृत्वाला डावलते आणि घाणेरड्या श्रीमंतीला कवटाळते, अशा समाज व्यवस्थेवर मी थुकतो. अजून काय सांगायचं.
म्हणून कर्तृत्व श्रेष्ठ असतं. कर्तृत्वावर भर द्या. एखाद्याकडे कर्तृत्व असेल पण प्रॉपर्टी नसेल, त्याच्या कर्तृत्वाला थाप द्या, त्याला बळ द्या, त्याच्या सोबत उभे राहा. तो तुमचे चांगले दिवस आणल्याशिवाय राहणार नाही आणि उद्या तो तुम्हाला हक्कानं म्हणेल की माझ्या वाईट काळामध्ये तुम्ही माझ्या सोबत होतात, माझा चांगला काळ हा तुमच्यासाठी आहे. म्हणून आज शेतकऱ्याच्या घरामध्ये भली श्रीमंती नसेल पण सुख आहे, शांती आहे आणि त्याला रात्रभर गार झोप लागते. कशामुळं? तो दिवसभर इमानदारीनं खपत असतो. आणि म्हणून आपण शेतकऱ्यांच्या मुलांचाही विचार केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सरसकट म्हणत नाही होत आम्ही, त्यांचंही कर्तृत्व बघा. आणि कर्तृत्ववान शेतकरी मुलाच्या हातामध्ये तुमच्या मुलीचा हात देऊन बघा, तो तिला राणीसारखं वागवेल. आणि या फ्लॅटमध्ये कोंडून बघा, तो तिला आपल्या गौरीसारखं हगवणेसारखं छळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे विचार तुम्हाला करायचा आहे. बघा, विचार करा. ज्यांच्या मुलींचे लग्न राहिले असतील, थोडीफार प्रॉपर्टी कमी असली तरी चालेल, पण मुलगा कर्तृत्ववान बघा, निर्व्यसनी बघा. धन्यवाद.